आणि आता पाहणार आहोत विविध क्षेत्रातील टॉप 9 घडामोडी। सुरुवातीला टॉप 9 राजकीय बातम्या। कालपासून अजित पवार दिल्लीमध्ये असल्याची सूत्रांची माहिती। महिला व बालविकास विभाग तसंच अर्थ खात्याचा पेच असल्यानं दादा दिल्लीत असल्याची सूत्रांची माहिती। छगन भुजबळ यांच्या रागाला बळी पडायला नको म्हणून अजितदादा नॉट रिचेबल असावे। भास्कर जाधव यांच्या भुजबळांच्या नाराजीवरून अजित पवारांना टोला। महायुतीमध्ये अद्याप 2 ते 3 खात्यांवरून घोळ। सूत्रांची माहिती। खातेवाटपाबाबत आज महायुतीमध्ये पुन्हा एकदा चर्चा होणार। महायुतीमध्ये खातेवाटपासंदर्भात कुठलाही तिढा नाही। आज खातेवाटप होईल अशी अपेक्षा। उदय सामंत यांचं वक्तव्य। अजून खातेवाटप नाही म्हणजे आपली गरज नाही असं समजून घ्यावं। आमदारांची नाराजी आणि मंत्रिमंडळाच्या खातेवाटपावरून नितीन राऊतांचा भाजप आणि महायुती सरकारला टोला। बीड त्याचबरोबर परभणीतील घटनेवरून विरोधकांच्या सरकारविरोधात घोषणा। विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधक आक्रमक। विरोधी पक्षनेते पदाबाबत ठाकरे गटामध्ये आज चर्चा होण्याची शक्यता। उद्धव ठाकरे आमदारांची बैठक घेणार। ठाकरे गटाने विरोधी पक्षनेते पदाबाबत नियमावली मागवली। पुरंदर आणि मागाठाण्याच्या आमदारांच्या अश्रूंना कोण विचारताय? शिवतारे त्याचबरोबर प्रकाश सुर्वे यांच्या नाराजीवर संजय राऊतांचा निशाणा। रडणाऱ्यांच्या हातामध्ये खुळखुळा दिला जाईल। मुनगंटीवार संजय कुटे यांच्या अश्रूंना काय किंमत? महायुतीमधील आमदारांच्या नाराजीवरून संजय राऊतांचा टोला।